नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. तर आपण मनोहर पाटील सरांच्या सोबत चर्चा करत आहोत. हा आपला तिसरा भाग आहे त्यांच्याशी चर्चा करताना. तर मंडळी, आतापर्यंत त्यांचं पाहिलं की पूर्ण बॅकग्राऊंड पाहिला, त्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण ब्लड क्लॉटिंग जे पायामध्ये झालं, काप मसलच्या वगैरे, की त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि क्रिकेट पूर्ण थांबलं. त्यांच्या वयाच्या 43 ते 46 वयापर्यंत जवळजवळ क्रिकेट थांबलं. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे आता संपलंच. वाचता येत नाही, बसता येत नाही, खाली बसणं माहित नाही, 3 वर्ष जवळजवळ माहित नाही. वर बसूनच जेवायचं, वर बसून काय असेल ती कामं करायची आणि ते सोबत दुखणं सोबत घेऊन. ज्यादा हालचाल केली की गुडघे दुखणार, वजन वाढलेलं, अशा परिस्थितीमध्ये होते. मग याच्यानंतर कसं झालं सांगाल का? याच्यानंतर मग मेन म्हणजे सगळ्यात आपली वेट झाली. आपली वेट झाली. बरोबर आहे. आणि त्यावेळेस आपलं बोलणं झालं की असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणलं की ठीक आहे, आपण याच्यावर पर्याय करू. मंडळी, बरं काय झालं माहितीये का? मी नॅशनल स्विमर आहे. तर आमची भेट झाली 2016ला. बरोबर आहे. आम्ही एका सोसायटीमध्ये राहायला आलो आणि यांची परिस्थिती पाहिली तर ठीक आहे, काय करू शकत नाही. तर पायामध्ये क्लॉटिंग आले, हे झाले, ते झाले, मला सांगायला लागले. तर कसं आहे मंडळी, मी रोज स्विमिंग करतो आणि माझ्या स्विमिंगचा अनुभव असा आहे की याच्या आधी इकडे राहायला येण्यापूर्वी 2013-14ला 2 लेडीज यायच्या स्विमिंग पूलवर. तर एकीला होतं की गुडघेदुखी आणि एकीला होती कंबरदुखी आणि दोघींना पण सांगितलं की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. पण त्यांना कोणीतरी म्हणजे सांगितलं की तुम्ही स्विमिंग पाण्यात उतरून तरी बघा काय होतंय, कारण ऑपरेशन करायलाच पाहिजे असं काही नाहीये. म्हणून त्या पाण्यात उतरल्या. तर फक्त पाण्यामध्ये एक जण चालायला लागली आणि एकीने या वयात देखील का शिकू नये, पाण्यात येतोय स्विमिंग पूलला, तर मग ती पोहायला शिकली आणि दोघींचं कंबरदुखी आणि गुडघेदुखी कमी झाली. हा अनुभव, आणि ह्या अनुभवाच्या जोरावर मीच तुम्हाला सांगितलं की बाबा चला पाण्यात तरी उतरा एकदा, बघूया तरी काय होतंय. मग त्यामुळे तुमच्या आम्ही मागं लागलो. आणि दुसरी गोष्ट अशी की यांचा दुसरा मुलगा प्रेम कुमार पाटील, तर हा आता नॅशनल स्विमर आहे की जो आर माधवन आहे ना, त्याच्या मुलग्यासोबत कॉम्पिटिशन करतोय सध्या. तर तो आमच्यासोबत जॉईन झाला. बरोबर आहे. त्यावेळी तो आमच्यासोबत यायला लागला स्विमिंगला, रोज स्विमिंगला यायचं. आणि आपण मग ते ओएसिस क्लब हे केलं, अमर मुरलीधरने यांच्याकडे आमचं स्विमिंग सुरू केलं. आणि ते झाल्यानंतर मग तुमच्या आम्ही मागे लागलो. मग पुढे तुम्ही सांगा ना थोडं. पूलवर मी सुरुवातीला तर 6 महिने तुमच्या सोबत येतो आणि साईडला बसवतो. तुमचं ट्रेनिंग झालं असेल तोपर्यंत मी बघत होतो. इच्छा खूप व्हायची की पाण्यात, पण पाण्याची एवढी भीती लहानपणापासून आणि म्हणजे आज पण भीती. म्हणजे पाण्यामध्ये आधी कधी उतरला नाही. स्पोर्ट्स मध्ये सगळे गेम खेळून झाले, फक्त एक होतं की स्विमिंग जे की येत नव्हतं. पुन्हा पाण्यात उतरण्याचा कधी संबंधच नाही. मग नंतर मग 6 महिन्यानंतर मग सुरुवात केली की जॉईन करावं, 1 महिना ट्राय वाटलं. आणि नंतर मग मी वॉकिंग करायला सुरुवात केली. वॉकिंग केल्यानंतर 3 महिने मी वॉकिंग करत होतो. पाण्याची भीती असल्यामुळे ब्रिदिंग वगैरे होत नव्हती. बरोबर आहे. म्हणजे असं बुडायला घाबरायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की हाईट जास्त असल्यामुळे चालताना बुडायची भीती नाही. आणि नंतर 3 महिन्यानंतर मग जाणवायला लागलं मला. सुरुवात 1 महिन्यात वजन थोडं वाढलं. डाएट भूक लागते. स्विमिंग केल्यानंतर भूक लागते, डाएट मेन पाळायला लागते. लक्षात आलं की आपलं कार्यक्रम उलटा होतोय. मग परत डाएट कडे लक्ष दिल्यानंतर मग वेट कमी व्हायला सुरुवात झाली. ओके. आणि वेट कमी झाल्यानंतर मग परत एनर्जी सारखं जाणवायला लागलं की एनर्जी यायला लागली. मग हळूहळू परत क्रिकेटला सुरुवात कशी सुरुवात झाली? म्हणजे लगेच तुम्ही जुनी माणसं इतकी जी होती त्यांना कॉन्टॅक्ट केला का, कसं केलं? त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर ते प्रॅक्टिस चालू असताना आपले SK बाउन्सचे ओनर हेमंत किनीकर सर म्हणून. SK बाउन्स म्हणजे क्लब आहे का? क्लब आहे. त्यांचे ओनर हेमंत किनीकर सर आहेत ते. मग त्यांचं लक्ष गेलं की मी बॉलिंग करत असताना मग त्यांनी मला इन्व्हाइट केला. त्यांनी मला सगळ्यात विचारत आहे, तुम्ही स्विमिंग पाण्यावर चालायला सुरू केला, 2-3 महिन्यामध्ये फरक दिसला. मग त्यावेळी पुन्हा तुमच्या रेग्युलर सगळ्या क्रिया सुरू झाल्या, म्हणजे खाली वाकणं हळूहळू सुरुवात व्हायला लागली. एक्सरसाइज करायला लागलो. मग थोडं रनिंग करायला सुरुवात केली. म्हणजे कॉन्फिडन्स यायला सुरुवात झाला. कॉन्फिडन्स बिल्ड. आणि हे काय झालं मग? प्लॉटिंग कमी झालं. ट्रीटमेंट बंद झाली होती आणि वजन कमी झालं, ते ऑटोमॅटिक कमी झालं. मग डॉक्टरना दाखवलं तुम्ही नंतर जाऊन? नंतर दाखवलं. काय म्हणलं डॉक्टर? खेळू शकतो तू आता. खेळू शकतो. म्हणजे मग तुमचं सगळं कमी आलं, दुखणं कमी झालं, गुडघेदुखी कमी झाली. मग त्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स यायला सुरू झाला. मग परत तुम्ही आवड तर काय सोडणार नाही आपली. मग तिथं गेलं तर कसं झालं? तिथून मग परत क्रिकेटसाठी सुरुवात झाली.
मग त्यांच्या क्लबला ते म्हटले की तू इथं मुलांना शिकू शकतो. त्यांनी इथे जॉब दिला मला तिथं. मुलांना ट्रेनिंग सकाळ संध्याकाळ ट्रेनिंग सुरू झालं. त्यात आणखी फिटनेस वाढत गेला माझा. नंतर मग लायन्स क्लबला मी जॉईन झालो. लायन्स क्लब पुणे. अरे बापरे. पण लायन्स क्लबने तुम्हाला लगेच कसं घेतलं, म्हणजे त्यांनी देखील तुमचं क्रिकेट पाहिलं का काय झालं? तेच आता आधी क्लब मध्ये खेळत होतो, त्यानंतर सरांनी बघितलं. आता नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना असंच लायन्सचे मेंबरांनी बघितलं आणि ते सांगितलं की तुम्ही या वयात जर एवढं खेळतात तर आमच्या क्लबमध्ये 40+ भरपूर मॅचेस होतात. त्यात तुम्ही खेळू शकता. म्हणजे मग लायन्स क्लब ऑटोमॅटिक जॉईन झालं. म्हणजे जी क्लब मध्ये म्हणजे एंट्री मारण्यासाठी जे काही आतुर असतात तुम्हाला ऑटोमॅटिक बोलवलं की बाबा तू आधी या आतमध्ये. आणि तिथं खेळत असताना पहिले फर्स्ट टुर्नामेंट माझी हे झाली मुंबई विरुद्ध होती आणि त्यात मी एका ओव्हरला 5 विकेट घेतल्या. काय एका ओव्हर मध्ये 5 विकेट? कुठे, पुण्यामध्ये होती का मुंबईमध्ये? मोर्शीला होता, आपल्या MCC ग्राउंडला होते. ओके. पनवेलची टीम होती समोर मुंबई विरुद्ध. आणि समोर चांगले प्लेअर होते. सिकंदर म्हणून होता, एक वाघ म्हणून होता, योगेश वाघ. म्हणजे जे खेळलेले चांगले खेळलेले प्लेअर. ते विनर टीम होती ती. आणि ते आमचा संघ नवीनच होता त्यामुळे असं नव्हतं की जिंकले. चान्सेस कमी होते. सगळ्यांना माहिती होतं की बाबा आपण खेळायचं आहे, जिंकणार की हारणार माहित नव्हतं. तिथे तुम्ही एका ओव्हर मध्ये 5 विकेट. म्हणजे त्यांचा कणाच मोडला म्हणून. तिथून मग आणखी ऑफर यायला लागले मॅचेस खेळण्यासाठी. मग तुम्ही फिटनेस ठेवत राहिला का खरं त्याच्या? फिटनेस जसं जबाबदारी येत गेली तेवढं चॅलेंज वाढत गेलं. परत मग फिटनेस कडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. म्हणजे स्विमिंग साठी पाण्यात उतरणं हा तुमचा टर्निंग पॉईंट ठरला म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही मनात ठरलं तर बाबा मला जागा पडायचं तुमचं परत तुम्ही खेळलाच नसता. म्हणजे फक्त बाबा मी खेळलोय सांगू शकतो. पण आता उलटा असं आहे की त्याच्यामुळे तुमचं क्लॉटिंग वगैरे कमी आलं, वजन कमी आलं आणि परत तुम्ही उडी मारला. आणि ज्यावेळी 50च्या वयात म्हणजे जसं तेंडुलकर म्हणतो ना 39 वर्षी रिटायर झाला, ठीक आहे, त्याचं काय स्पॅनच मोठा आहे खेळायला त्याच्यामुळे. पण तुमची भरारी नंतर 46 वर्षानंतर सुरू झाली वयाच्या. मग त्यानंतर काय झालं, म्हणजे सगळीकडे क्लब वगैरे, मग त्याचं कसं असतं म्हणजे नाव वगैरे सगळीकडे होते का बाबा हा मनोहर पाटील हा बॉलिंग चालली करतो असं होते का? कसं त्यानं युट्यूबला क्लिप आली ना ती त्यामुळे बऱ्यापैकी व्हायरल झाली. त्यामुळे बरेच प्लेअर ओळखायला सुरुवात झाली, ओळख झाली, निर्माण झाली थोडी. नंतर मग लायन्स क्लब खेळत होतो. नंतर पुनीत बालन सरांचा संघ आहे. पुनीत बालन मुंबई नाही आपल्या पुण्याचेच. त्याच्या संघात त्यांनी त्या सिनियर टीम मध्ये मला चान्स मिळाला खेळायला. ओके. त्यानंतर मग ओडिसाला मॅचेस होते, ओपनचे नॅशनल. मग तिकडे कसं झालं, काय ते बालन सरांनी तिकडे केलं? नाही, तिथे दुसरी टीम्स होती आपली, पूर्ण महाराष्ट्रातनं टीम तयार केली होती. तिथे सिनियर प्लेअर होते आपलं सूरज शिंदे वगैरे जे आता लेटेस्ट खेळतायत. ते त्यांच्या समोर चॅलेंज आलं की त्यांना लेफ्ट हँड बॉलरची गरज होती. त्यांनी टीम तयार केली आणि एक बॉलरची जागा खाली होती तर त्यांना लेफ्ट हँडर पाहिजे होता. ओके. आणि त्यावेळेस इन्व्हिटेशन चालू असल्यामुळे बरेच सिनियर प्लेअर ते व्यस्त होते. मग त्या टीमसाठी त्यांनी 3-4 प्लेअर त्याच्या समोर होते. त्यात सिनियर सगळ्यात मी होतो. पण कॅप्टनने लक्षात आलं की मनोहर पाटीललाच घेऊया. म्हणजे त्यांनी काय टेस्ट घेतले त्यावेळी? नाही, त्यांनी बघितलं सोबतच खेळतो ना, त्यांना माहिती होतं गेम कसं आहे. पण त्यासाठी मग ओडिशाला मी गेलो. ओडिशा. मग तिथं तुम्हाला ऍज अ लेफ्टी बॉलर म्हणजे आता बॅट्समन असं नाही, मेन बॉलर म्हणून मेन बॉलर म्हणून तिथं आमचा संघ गेला. तिथं सुरुवातीला त्यांना वाटलं की सिनियर प्लेअर म्हणजे कोच वगैरे असणार आहे. म्हणजे ठीक आहे, प्लेअर सोबत कोच आलेले. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोचलाही सोबत आणले का? म्हटलं नाही, ते आमचे मेन बॉलर आहेत. ओके. आणि तिथं नाईट टुर्नामेंट होती, ओपन असल्या नाईट टुर्नामेंट. पहिलीच मॅच तर लोकल टीम बरोबर होती. आणि ते पहिल्याच ओव्हरला त्यांचा मेन जो नावाजलेला बॅट्समन होता तिथं त्याची विकेट मला मिळाली. आणि तिथं जो 10-15 हजार पब्लिक मॅच पाहायला होते. म्हणजे बऱ्यापैकी सगळे फॅन हे झाले. म्हणजे हवा झाली. म्हणजे म्हणायला हरकत नाही की बाबा मेन आमचा बॅटर आहे, हा मेन बॅटर आमचा खेळणार आहे आणि हा आता सगळ्यांना मारणार. त्याचीच तुम्ही विकेट काढली, त्यामुळे मग तुमचं नाव म्हणजे झालं. मग
ते टुर्नामेंट संपल्यानंतर मला विकेट्स चांगल्या मिळाल्या, रन्स पण खूप कमी. इकॉनॉमिकल मध्ये कधी 4चा होता, 4 4.5 4चा इकॉनॉमी मध्ये तुम्ही. हा, आणि विकेट चांगल्या काढल्या. वाह, क्या विकेट चटकाया है, उत्साह देखिए। पहले ही कह चुका हूं, खेल और पढ़ाई में उम्र की कोई समय सीमा नहीं होती। क्या जबरदस्त जोश, वाह, तारीफ के। क्या जबरदस्त गेंदबाजी। खेल हो या पढ़ाई हो, उम्र का कोई समय सीमा नहीं होता है। काफी वरिष्ठ खिलाड़ी हैं। पीजी क्रिकेट एकेडमी पुणे महाराष्ट्र के कैरियर क्रिकेटर एंड से बैट से टकराई, अंपायर ने इशारा किया कि लेग स्टंप मिस कर रहा था। तालियों की गड़गड़ाहट, मॉक आउट। ऐसा मुझे दिखाई दिया था आईपीएल में जब आर अश्विनी ने जॉर्ज बटलर का विकेट लिया था। जॉर्ज बटलर का विकेट लिया था इसी तरह आर अश्विनी ने। काफी नाराज नजर गए थे जॉर्ज बटलर आईपीएल मैच में। खिलाड़ी कितना शरीर कितना उनका बुलंद है और कितने उम्रदराज खिलाड़ी इसके बावजूद भी फिटनेस रखे हैं, क्रिकेट खेल रहे हैं। हम उनकी तारीफ करनी पड़ेगी। इतने दूर से लंबा सफर करके रहा कर क्रिकेट खेल रहे हैं, उसके बाद फिर बॉलिंग कर रहे हैं और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, स्टंप टू स्टंप गेंदबाजी कर रहे हैं। अच्छा, अपने इस पे समाप्त कर चुके हैं 4 ओव्हर का। फॅन्स म्हणजे पब्लिक खूप खुश झाली की ह्या वयात एवढं बेस्ट परफॉर्मन्स करू शकतात. म्हणजे जवळजवळ 48 49 म्हणा ना. 49 हा. नंतर त्यावेळेस ग्राउंड मधनं ते प्रेक्षक होते, ते बरेच येऊन भेटले. जवळजवळ 1.5-2 तास त्यांची चर्चा झाली. फोटो काढले, त्यांनी सेल्फी घेतले सगळ्यांनी. मग काय बोलत ते, म्हणजे काय प्रत्येकाचे प्रश्न होते वेगवेगळे की सर तुमचं वय किती, तुम्ही अजून खेळतात, कसं तुम्ही मेंटेन करतात. नंतर ते म्हणतात की माझं वय 35 आहे आणि मी असं समजलं की माझं संपलं, बंद झालंय. आता तुम्हाला बघितल्यावर वाटतं की मी खेळू शकतो, मी चालू. म्हणजे ऑटोमॅटिक इन्स्पिरेशनच म्हणा ना. म्हणजे आता आपण जे व्हिडिओ कशासाठी घेतो तेच मेन कारण आहे की बाबा इन्स्पिरेशन मिळावं की बाबा माणूस लेट वय म्हणजे एज इज जस्ट नंबर. आणि हे कशामुळे तर तुमची आवड आहे, मला खेळायचं आहे, मला बाकी माहित नाही. बरोबर. मग तिथं काय झालं, भुवनेश्वर मध्ये चांगला परफॉर्मन्स झाला. यावर्षी त्यांनी आता त्याच्यानंतर बरेच त्यांचे फोन पण आलेले आहेत की आता यावर्षी आम्ही घेणार आहे सर, तुम्हाला नक्की यावं लागेल. तर यावर्षी जानेवारी फेब्रुवारी मध्ये असणार आहे, जायचं तिकडे. नंतर मग तिथून आल्यानंतर प्रॅक्टिस आपली चालूच होती. ते काय क्लब मध्ये लायन्स क्लबचं तुमचं सुरू. आणि नंतर मग एके दिवशी हैदराबादवरून फोन आला. हैदराबादवरून की त्यावेळेस ती कंडिशन ती होती, त्यांना लेफ्ट हँडर बॉलरची. तिथं त्यांनी फोन आला की त्यांनी सांगितलं की इंडियन वेटरन्स प्रीमियर लीग म्हणून लीग चालू होते, जे चेतन चव्हाण सरांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. क्लब त्यांचा आपला बोर्ड येतो, इंडियन वेटरन्स बोर्ड, क्रिकेट बोर्ड. मग त्यांच्या 45 वर्ष आहे. तर त्यांचा सिल्वर जुबली कार्यक्रम होता. त्यांनी आता लीग सुरू केली. ओके. त्यात त्यांनी प्रत्येक संघाला 5 इंटरनॅशनल प्लेयर दिले होते. ओके. आणि नंतर बाकी संघ डिस्ट्रिक्ट, स्टेट, रणजी ट्रॉफी प्लेयर असे त्यांनी ठरवलं होतं. म्हणजे जसं आता आयपीएल सेम आयपीएल फक्त 40 प्लस होतं. इंटरनॅशनल प्लेयरसाठी 35 प्लस होतं आणि नॉर्मल 40 प्लस होतं. ओके. आणि ते प्रत्येक 6 संघ होते. दिल्लीचा संघ होता, दिल्ली, मुंबई, राजस्थान, हैदराबाद आणि युपी. तर त्यात कॅटेगरीनुसार प्लेयर त्यांनी डिवाइड केले होते. ऑप्शन ओनर होतं त्याचं. ओके. त्यासाठी ओनरांनी सर्चिंग सुरू केलं. मॅचेसच्या 3-4 महिन्या आधी त्यांनी सुरू केलं. बरोबर आहे. आता हैदराबादला मी गेल्या लक्षात आलं की जवळजवळ तिथे त्यांनी 3 महिन्यापासून त्याचे ट्रायल चालू आहेत. 3 महिने आधी, म्हणजे तुम्ही जायच्या आधी. नाही करत ते तिथं तुम्हाला कसं कळालं की तिथं ते आहे, काय तुम्हाला बोलवलं, फोन आला त्यांचा ट्रायल चालू असताना. त्यांनी टीम बऱ्यापैकी तयार केली
मग त्यानंतर जाणवलं की लेफ्ट हँडर आपल्याकडे एक बॉलरची गरज आहे. 2 वेळा सर्चिंग सुरू होतं, त्याचे सर्चिंग सुरू होतं. मग ते कुठून तरी मिळालं की बाबा हाय काय बघा मनोहर पाटील, त्यांना नंबर मिळाला असेल कुठून तरी बघितलं असेल तर त्यांचा फोन आला आणि मग ट्रायला त्यांनी बोललं 2 दिवसासाठी तुम्ही येऊ शकतात का. मग तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी यो टेस्ट सुरुवात केली आमची. कुठली टेस्ट? यो टेस्ट. हा म्हणजे काय असते? काय यो टेस्ट म्हणजे आता पूर्ण फिटनेस तुमची टेस्टिंग होती तिथं. म्हणजे कसं फिटनेस म्हणजे आता सुरुवातीला सेट रनिंग असते, म्हणजे आता रन्स काढायला सांगितलं त्यांनी. सुरुवातीला 6 रन पळायला सुरुवात सांगितलं त्यांनी. 6 रन काढल्यानंतर टाइमर लावला त्यांनी. 3 रन साठी 11 सेकंड दिले त्यांनी. 3 रन साठी म्हणजे या ह्याच्यातून स्टंप पासून त्या स्टंप पासून त्या स्टंप आणि इथून तिथे हे किती वेळात? 11 सेकंदात ते कम्प्लीट करायचं. हा ते मी 10 सेकंदात कम्प्लीट केलं. म्हणजे या एज मध्ये देखील. नंतर पुशअप सांगितलंय, सगळे ते टेस्ट झाले सगळे. मग त्यानंतर मग त्यांनी ग्राउंडला टेस्टिंग घेतलं आपलं. मग ग्राउंडला त्यांनी दिलं आपल्याला 12 बॉल्स दिली. 12 बॉल टाकायला सांगितले आणि पॉवर प्ले आणि पॉवर प्ले झाले. म्हणजे 2 फिल्टर बाहेर असणार. आणि बॅट्समॅनला पण चॅलेंज होते की 12 बॉल मध्ये तुला 30 रन करायचे. 30 रन केल्यानंतर मी जवळ 12 बॉल मध्ये 14 रन दिले तुम्ही. आणि 1 विकेट घेतली. म्हणजे दोन्ही सगळे 12 बॉल तुम्हीच टाकला. तुमचं टेस्टिंग होतं. टेस्टिंग मध्ये. आणि 2 ओव्हर टाकून 14 रन दिले, 1 विकेट घेतली. अरे वा. आणि बॅटिंगला चान्स आला. मग बॅटिंगला 3 4 आणि 2 6 मारले मी. 3 4 2 6 संपला विषय. त्यानंतर मग ते सिलेक्शन झालं माझं. म्हणजे त्यांचं लक्ष झालं की फिटनेसला आहे. मग ते ऑप्शन झालं मुंबईला. मग त्या ऑप्शन मध्ये मग संघ मालकाने टीम मध्ये घेतलं. कुठले? तेलंगणा टायगर्स. ओके. मग ते तुम्हाला कळालं म्हणजे अशा प्रकारे. आणि नंतर तुम्हाला कळालं काय गेल तिथं असणार आहे? कसं आहे ते आधीच माहिती होतं ना. नाही त्याचं ऑप्शन बाकी होतं ना. इंटरनॅशनल सगळे प्लेयर खेळणार हे माहिती होतं, पण कोण कुठल्या टीम संघात जाणार हे माहित नव्हतं. त्या ऑप्शन मध्ये ती टीम फायनल झाली. ते लाईव्ह ऑप्शन होतं सगळं. मग त्यात टीम तयार झाली. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही गेल सोबत संघात सामील झाला तेलंगणा. आमच्या संघात क्रिस गेल होता, रिकार्डो पॉवेल होता, सुदीप त्यागी होता, मनप्रीत गोनी होता आणि दिलशान मुनवेरा श्रीलंकेतला. दिलशान. हो म्हणजे इंटरनॅशनल प्लेअर म्हणजे झालं त्यांच्यासोबत खेळायला सुरुवात झाली. मग त्याची तयारी कशी झाली? म्हणजे तुम्ही आता पुण्यात राहणार, मग तिकडे तुम्ही 3 महिने राहिला काय? कसं झालं? 3 महिने मी अपडाऊन केले. सॅटर्डे संडे मी मॅचेस खेळायला गेलो तिथं. 1 डे मॅच, 1 नाईट मॅच आणि 1 नेट सेशन व्हायचं. 3 महिन्यापर्यंत ते कार्यक्रम. डे मॅच आणि नाईट मॅच असं का? म्हणजे कसं आहे? IPL आता आपण बघतो दुपारी 2ला 2:30ला चालू होते. 1 मॅच असते आणि 1 नाईटला चालू होते 7 7:30ला. म्हणजे तशी तुमची ती सवय प्रॅक्टिस होईल म्हणून ती तसं त्या पद्धतीनेच त्यांनी प्रॅक्टिस करून घेतली. ओके. नाही चांगलं झालं म्हणजे ते प्रॅक्टिस व्हावं म्हणून. मग तुम्ही शनिवार हैदराबादला. मग इतर मी तुम्हाला इथं काय सांगायचं तिथे काय खावं नका म्हणजे डाएट वगैरे असं सांगितलं का? डाएट वगैरे मग थोडं लक्ष जास्त द्यावं लागलं. फिटनेस कडे जास्त लक्ष. मग त्याने तुम्हाला गाईड केलं का? त्यांनी गाईड केलं. तिथं बॉलिंग कोच होते, स्पेशल बॅट्समॅन कोच होते, फिल्डिंग कोच होते सगळे. ते ट्रेनिंग नुसार सगळं काय म्हणजे इंटरनॅशनल लेवल. म्हणजे ते IBPL मध्ये इंटरनॅशनल प्लेअर आले. म्हणजे आता आपण जे IPL बघतोय तसंच फक्त 35+ किंवा 40+ म्हणूया. बरोबर. मग तिथं तुमचं खेळणं झालं बरोबर आहे. त्यानंतर पुढे कसं? मग ते झालं, आता तो प्रवास झाला, त्याच्यानंतर पुढे कसं झालं? मॅचेसला मग आमचा कॅम्प लागला देहरादूनला. देहरादूनला मग तिथे 4 दिवस होतो आम्ही. आणि मॅचेस फेब्रुवारीमध्ये होते. त्यावेळेस थंडी खूप तिकडे. एवढ्या थंडीत खेळायचा अनुभव नव्हता. कारण की आपल्याला नॉर्मल आपण डे मॅच खेळतो, नाईट मॅचचा विषय येतच नाही. म्हणजे तिथे गेला तर कडाक्याची थंडी आणि परत नाईट मॅच, तो अनुभव जरा वेगळा होता. मग तिथेही प्रॅक्टिस केली आम्ही डेहरादूनला. 4 दिवस नंतर मग आमच्या मॅचेससाठी आम्ही दिल्लीला गेलो. दिल्ली नोएडाला. दिल्ली नोएडाला 12-13 दिवस होतो. मग ते अनुभव कसा आहे तो? म्हणजे आता इंटरनॅशनल प्लेअर तुमच्या सोबत आहेत, तुम्ही तर खेळताय आणि तेलंगणा टायगर साठी खेळताय. म्हणजे तो कसं होतं? म्हणजे एक ट्रीटमेंट कशी होती? म्हणजे तुम्ही त्या संघाचे एक पार्ट आहात, म्हणजे एक खेळाडू त्या संघात. कसं होतं काय? नॉर्मल पेक्षा फार वेगळंच होतं ते. कारण की तिथं सगळं बंदिस्त होतं. म्हणजे आम्ही हॉटेलला होतो, फोन अलाउड नव्हते मला. मग ऑनलाईन असल्यावर मॅचेस टीव्हीला दिसणार होते, फॅन कोडला होते. त्यामुळे ऑल वर्ल्ड मध्ये त्याचे स्कोरिंग जाणार होतं. ते मॅच फिक्सिंग मुळे
त्याच्यावर बरंच बंधन आणलं होतं. हा म्हणजे काहीतरी होऊ शकतं. काहीतरी होऊ शकतं त्यामुळे आम्हाला सांगितलं फोन बंद होते आणि कॉन्टॅक्ट मॅच विषयी तुम्ही नाही करू शकत, बाहेर शेअर करू शकत नव्हता मी. नंतर प्रॅक्टिसला झालं. मग आता त्यानंतर आता कसं आहे, म्हणजे आता तिथं तुम्ही खेळून आला, ते झाल्यानंतर मग आता कसं आहे परत, आता पुढचं कसं आहे, म्हणजे ते झाल्यानंतर पुढची कुठली कॉम्पिटिशन किंवा काय आता झालं? आता नोव्हेंबरमध्ये माझे कॉम्पिटिशन आता येणार नोव्हेंबरला, 12 नोव्हेंबरला जाणार आहे कोलकात्याला. हा, तिथं आणखी सिनियर टीम बरोबर खेळायला चान्स मिळणार आहे. हा, 50+ आहे तिथं. 83च्या one side where Sanju Samson gets 155 deliveries, and then you look at Tilak Varma's innings and he got 140 deliveries, so 120, not just 47. But there was another man who was extremely impressive today, and with the new ball, what felt like a belter, Arshdeep Singh, once the lights came on, it almost felt like the spotlight was on him. And what a performance would it call? It was a clinical, wasn't it? I think he did everything right. See position. बार हवा में गेंद सफर कुछ खास नहीं, नीचे फील्डर मौजूद लेकिन थोड़ी सी चूक हुई फील्डर से. ये कैच होना चाहिए था. बहुत देर तक हवा में थी गेंद, टाइम जरूर मिला फील्डर को, लेकिन कैच को 100% कंप्लीट नहीं कर पाए. 2 रन मौका जरूर था. और इस बार चूक हुई थी पिछले गेंद में, लेकिन इस बार गेंदबाज स्थान लेके 2 रन तो मैं बात 3 रन विकेट पे, और ये 3रा विकेट का पतन भारत शाह को जाना पड़ेगा डगआउट पे. 36 गेंद और 20 रन के साथ 3 विकेट कोलकाता मैदान से. उसी के साथ बहुत अच्छा कैच लिया है बाउंड्री लाइन पे मनोहर पाटिल ने, और रोहित सुपरस्टार का दूसरा विकेट यहाँ पे सेकेंड विकेट का बहुत ही अच्छे जजमेंट से कैच लिया. बिल्कुल बाउंड्री लाइन पे खड़े थे, थोड़ी सी भी चूक होती तो सीधा 6 रन थे. अच्छा बैटिंग कर रहे थे रोहित. आपले लेजेंड आहे तिथं, मदनलाल, कीर्ती आझाद, राजेश चव्हाण, हे सगळे प्लेयर असणार आहे. तयारी चालू आहे त्याची तयारी. मग तिथं कसं सिलेक्शन झालं काय, ते लायन्स क्लब मधूनच काय तुम्हाला बघूनच, म्हणजे आपण जे म्हणतो ना एक कसंच ते मार्केटमध्ये वर्ड ऑफ माउथ म्हणजे कसं, हा बाबा याला कळते त्याला कळते, अरे तो चांगला खेळतोय, अरे तो चांगला खेळतोय, अरे ते खेळतोय पाहिलंच का, म्हणजे असं करत 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 किंवा तिथं तुम्हाला जे पाहिलं त्याने तिथे झाल्यानंतर नाव झालंच थोडं. आणि नंतर आता 50+ मॅचेस गेलो, गोव्याला गेलो आम्ही आता. तिथं ओमटेक्स आपण ब्रँड ऐकलं असेल ना, ओमटेक्स, त्यांचे ओनर, तिथे लक्षात आलं की प्लेअर चांगला प्लेअर आहे. आता ते सगळ्या ग्रुपला आता जॉईन झाल्यामुळे म्हणजे कळून येते सगळ्यांना की बाबा आहे आता सुरू झालंय. मग आता मला तुम्हाला काय विचारायचं माहितीये का, हा आता प्रवासाने आता इथपर्यंत आला, म्हणजे आता एकदम याच्यापासून म्हणजे आता काय करूच शकत नाही, तिथून बाबा गेल सोबत खेळायचं. आता तुम्हाला विचारायचं आहे की याच्यामध्ये ना तुमचं म्हणजे तुमचं काय वाटतं, मेंटल मध्ये कसा बदल झाला किंवा कसं एक्सपोजर वाढला तुमचा, इंटरनॅशनल स्पर्धा काय असतात ते कळून आलं बाबा, पार्टिसिपेट झालो, खेळलो, मग याच्यात वेगळं कसं वाटलं काय, म्हणजे फरक म्हणजे आता बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. आता टीम मध्ये खेळताना आता परवाच
97 रनांची पार्टनरशिप झाली आमच्या बॅट्समॅन सोबत. रन तरी जास्त केले, मी त्याला सपोर्ट केला फक्त. नाही सपोर्टिंग पार्टनरशिप मध्ये रन्स मी भरपूर पळून काढले. 97 रन मध्ये माझे तो जरी स्ट्रोक खेळत होता तरी रन मला धावावा लागत होता. बरोबर आहे. आम्ही 2-3 रन्स पळालो. त्यानंतर मग अपोजिट टीमचे प्लेयर होते, सगळे यंग प्लेयर होते. त्याच्याविषयी चर्चा सुरू झाली की सरांचं वय किती असणार आहे, ह्या वयात ते एवढे पळू शकताय. त्यांनी बॉलिंग बघितली की त्यांचा पेस काय आहे. मग ते मॅचच्या ब्रेक मध्ये येऊन ते भेटतात आणि विचारतात की सर तुमचं एज किती. मग ते म्हणाले की आमच्या क्लब मध्ये एवढा पेस बॉल टाकणार अजून एकही प्लेअर नाही. मग त्यांनी विचारायला सुरुवात केली की तुम्ही कसा असतो तुमचा दिवस, सकाळपासून तुम्ही काय काय करतात. नाही म्हणजे या वयात 50+ मध्ये देखील या पेसनं बॉलिंग करणं, एवढं रन करणं आणि सपोर्ट म्हणजे कसं आहे, ठीक आहे नुसतं खेळून रन काढण्याचं नाही, सपोर्टिव्ह नॉन स्ट्राईकला ते देखील महत्वाचं आहे. त्यांचा अनुभव कामात येतो. त्यांना समोरचा बॅट्समन चांगला यंग मुलगा होता, तो कंटिन्यू स्ट्रोक मारत होता, पण त्याला थांबवणं पण गरजेचं होतं की बाबा रन्स आले थोडं थांबून खेळ, अजून आपल्याला लॉंग इनिंग खेळायचे, आपल्याला राहिलेले बॉल खेळून खेळायचे. म्हणजे तुम्ही त्याला मेंटल सपोर्ट केला. नाही 2 बॉल मारल्यानंतर तिसऱ्याला तो आउट होऊ शकतो. हा बरोबर आहे. मग तो एक झाला म्हणजे तुमचा वयाचा आणि अनुभव, वयामुळे जो अनुभव येत गेला त्याचा फायदा तुम्हाला तिथे होतोय. पुन्हा बाकी ठिकाणी कसं म्हणजे आता क्लब मध्ये तुम्हाला अप्रोच होतं, तुम्हाला क्लब अप्रोच करतात की तुम्ही अप्रोच आधी क्लब मध्ये जाण्यासाठी मी प्रयत्न करत होतो की कुठला चान्स मिळेल. आता त्याच्यानंतर चेंज असं झालाय की 2-3 क्लब तयार असतात खेळण्यासाठी. मला ऑप्शन आहे की मी कोणाकडनं खेळायचं. म्हणजे हे फायदा बघा, फिटनेस ठेवला आणि क्रिकेट चांगला अजून अंगात आहे, म्हणजे स्वतःच्या मनगटात अजून क्रिकेट भरपूर शिल्लक असलेला फायदा की ते 2-3 क्लब ऍट ए टाइम विचारतात अरे तू आमच्याकडनं खेळ, तू आमच्याकडनं खेळ, म्हणजे हा त्याचा फायदा आहे. पुन्हा आता तुम्ही गेल सोबत जे इंटरनॅशनल म्हणूया आपण IBPL जे खेळ आहे याचा फायदा काय म्हणजे डिसिप्लिन कळून आली का, किंवा ती कुठल्या लेवलला डिसिप्लिन ठेवतात किंवा कसं आहे. डिसिप्लिन तर फार म्हणजे महत्वाचा विषय आहे, कारण की ते या लेवलला पण खेळताना मी आता 15 दिवसासोबत होतो. त्यात त्यांचं लक्ष झालं की ते दिवस कधी हे करतात, मेहनत घेतात अजूनही, म्हणजे त्यांना गरज नाही ऍक्च्युली, आता त्यांचं नाव एवढं झालेलं आहे पण ते तेवढंच याच्याने मेहनत कंटिन्यू करत असतात. म्हणजे हार्ड वर्कला पर्याय नाही, कुठल्याही एजला खेळा किंवा कसंही खेळा, हार्ड वर्क पाहिजे. आता सोबत सुरेश रैना होता, सेहवाग होता, इंटरनॅशनल हर्षल गिब्स होते, भरपूर प्लेअर होते, पण सगळ्यांचा फिटनेस म्हणजे इंटरनॅशनल लेवलला रिटायर्ड झालं म्हणजे काही संपलं नाही, नंतर देखील त्यांना एक्सरसाइज ठेवायलाच पाहिजे, तरी कुठेतरी खेळणार नाही, म्हणजे हे महत्वाचं आहे ना. मग त्यामुळे मग तुम्हाला आता त्याच्यानंतर परत तुमचं हे वेगळं चेंज झालं असेल ना, मला आता ठेवलं पाहिजे त्या लेवलला. मग मी आजपर्यंत जिम कधी केलेली नव्हती, स्विमिंग तर आता जिम पण मी आता ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात केली. मला लक्षात आलं की जिम करणं गरजेचं आहे. मग त्यानंतर काही फरक जाणवला? जिम मध्ये आता फरक जाणवला. आता मग आता जिम मध्ये तुम्ही ऍज पर एज कसं आहे आता, कारण कसं असतं आपलं एज म्हणजे 50+ म्हटल्यानंतर काही जॉईंट्स वगैरे घेण्याचे चान्सेस असतात, इंजुरी पण व्हायला नको, ते महत्वाचा विषय आहे. फक्त जिम करणं म्हणजे सर्व नाही, ते पण जपणं गरजेचं की इंजुरी न होता आपल्याला फिटनेस. म्हणजे ट्रेनर वगैरे तुम्हाला सांगतात का हे एवढंच करा, हे तेवढंच करा, हे असं करा? मी वेट घेतो सध्या, अजून आपल्या काही बॉडी हे करायचं नाही आहे, आता फक्त आहे ते मेंटेन करायचं आहे बस. म्हणजे अशा प्रकारे एक्सपिरियन्स भरपूर मिळाला, इंटरनॅशनल लेवल पर्यंत एक्सपिरियन्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट की मग कसं वाटतंय तुम्हाला की बाबा एक काळ असा होता की 3 वर्ष खेळापासून लांब, जमणारच नाही, तिथून पुढे भरारी मारून गेल सोबत वगैरे इंटरनॅशनल लेवलला खेळणं, आणि आता पुन्हा अजून खेळत राहणं असं नाही की बंद झालेलं, आता अजून खेळत राहणं कसं वाटतंय? म्हणजे आता फार आनंद होतो की जे लहानपणी स्वप्न होतं, जे आपण सगळं टीव्हीवर बघत होतो प्लेअरांना, आज त्यांच्याबरोबर जाऊन खेळून आलो, तो आनंद वेगळाच आहे. जे स्वप्न होतं आणि ते 50 नंतर ते पूर्ण झालं, 50 नंतर ते कम्प्लीट झालं, त्याचा आनंद आहे त्याचा. नाही ते एक झालं. पुन्हा दुसरी गोष्ट मग आता ह्यांचे सगळ्यांचे फोन वगैरे येत असतील ना, जसं भुवनेश्वरचा एवढं चांगलं इम्प्रेशन झालं माझ्यासाठी. आता फोन येतात ना, तो आनंद वेगळा असतो की व्हिडिओ कॉल करतात ते, सर तुम्ही कसे आहेत, प्रॅक्टिस चालू आहे ना, मला खेळायला यायचंय, तो आनंद वेगळाच असतो. आणि आता हे सगळं तुम्ही इंडियामध्ये खेळताय, आउट ऑफ इंडिया खेळण्यासाठी विचार झाले काय कधी? सध्या अजून विचारणा झालेली आहे, पण सध्या अजून मी थांबवलंय, थोडं प्रॅक्टिस अजून मेहनत करायला लागणार आहे. बघा मंडळी, स्वतःच्या मनावर ठरवायचं जायचं की नाही. एक काळ असा होता की कुठल्या क्लब मध्ये घेतील, आज असं आहे की क्लब विचारतात तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या.
तर म्हणजे हे असं आहे, म्हणजे हे खरोखरच एक प्रेरणादायी म्हणा किंवा इन्स्पिरेशनल आहे, किंवा पूर्ण म्हणजे ते म्हणतो ना फिनिक्स पक्षासारखं राखेतून पूर्ण वर येणं उडणं, म्हणजे हा जोक नाही आहे. याच्यासाठी भरपूर मेहनत आहे, भरपूर डिसिप्लिन आहे, भरपूर हार्डवर्क आहे. कारण कसं होतं 40, 45 किंवा 50 नाही बदलला आता मी काही करू शकत नाही असं ज्या वयात म्हणतात, तिथून आमची सुरुवात झाली आणि आता कुठल्या लेवलला आहे, हे असं सगळं इन्स्पिरेशनल आहे. आणि ठीक आहे, आपल्याला आज मनोहर पाटील सरांच्या सोबत बोलून खूप बरं वाटलं. तुम्ही इथं आलात आणि आमच्यासोबत बोललात, एवढा वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, नमस्कार.